हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कमी तेलापासून उडीद वडा. तर चला त्यासाठी आपण सुरुवात करायची आहे. हे बघा, मिक्स डाळी घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे ज्या डाळी अवेलेबल असतील त्या सगळ्या घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये आता टोमॅटो टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि सांबार मसाला टाकलेला आहे 1 चमचा आणि 1 ते 2 आपण चिंच टाकायची आहे, छोटे छोटे तुकडे, आणि गूळ टाकायचा आहे, कांदे टाकायचा आहे आणि बटाटा टाकायचा आहे मीडियम साईजचा, 1 कांदा पण आणि गूळ हे बटाटा पण, आणि आपल्या चवीला जेवढं तिखट हवं असेल तितका तिखट टाकायचं आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा, आता कुकरच्या शिट्या होत आहेत तर आपण एक मसाला करून घ्यायचा आहे. हे बघा, मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या. अद्रक घेतलेला आहे 1 इंच बारीक कट करून आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. हे आता जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे वाटून झालेलं आहे, आता साईडला ठेवायचं आहे. आता आपण दुसरा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ही बघा, ही रात्रभरासाठी फक्त उडदाचीच डाळ आहे, ही रात्रभरासाठी भिजत घातलेली आहे आणि आता 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता ही यामध्ये काढून घ्यायची आहे डाळ. रात्रभरासाठी ठेवली तरी चालते किंवा 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे ही डाळ. आता हे बघा, ही बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता एक भांडं घ्यायचं आहे आणि ही वाटलेली डाळ या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा, आता ही काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी हलकी होईपर्यंत ही छान फेटून घ्यायची आहे. आणि ही हाताने छान फेटली जाते, कारण बाकीच्या ह्याने होते पण हाताने चांगल्या प्रकारे ही फेटली जाते, म्हणून ही हाताने जास्त करून फेटायची आहे. आणि ही हलकी झाली, ही आपल्याला ट्रिक बघायची आहे. एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादा गोळा छोटासा पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि पाण्यामध्ये छान तो तरंगला गेला पाहिजे. हे बघा, आता हा वरती तरंगतो आहे, म्हणजे आपलं समजावं पीठ हे हलकं आपण करून घेतलेलं आहे. या पद्धतीने हे मला पीठ हलकं करण्यासाठी 6 ते 7 मिनटं हे मी चांगलं फेटत होते. हे बघा, ह्या पद्धतीने आता हे छान फेटून झालेलं आहे. आता हे काय मसाला पण जो केलेला आहे, मिरची, अद्रक आणि लसूण, तर तो आपल्याला हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ह्या मसाल्याने छान आपल्याला चव छान येते. आणि हे बघा, खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि मीडियम साईजचा 1 कांदा आपण कट करून याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. ॲक्च्युली हे उडीद वडे तळायचे असतात, पण म्हटलं कमी तेला लागावं म्हणूनसाठी मी हे आप्या टाईप हे उडीद वडे केलेले आहेत. तर हे बघा, हे कांदा आपण टाकलेला आहे आणि छान आता हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने हे मिक्स केलं ना की छान मिक्स होतं. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं नव्हतं मी, तर मीठ टाकून आपण घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि आता परत 1-2 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. हे बघा, हे तुम्हाला जर तेलात सोडायचं असेल उडीद वडे तरीही सोडू शकता, पण मी तेलात सोडलेले नाही, मी असंच पॅनमध्ये करून घेतलेले आहे. आता हे बघा, ही डाळ पण आपण शिजवून घेतलेली आहे, छान शिजली गेलेली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्याकडे जेवढ्या असतील भाज्या, त्या भाज्या पण ॲड केल्या त्याच्यामध्ये तरीही चालतील आणि खूप छान होतात. माझ्याकडे आता भाज्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी भाज्या टाकलेल्या नाहीत. आता एक कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तेल टाकायचं, साधारणतः 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं गेलं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुललं गेलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. आता कढीपत्ता टाकायचा आहे आणि लाल मिरची टाकायची आहे. आणि आता त्यामध्ये आपण जे उकडून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे आता. आणि आता उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, आता उकळी येते आहे. हे बघा, छान उकळी यायला पाहिजे. आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान उकळून द्यायचं आहे 2 मिनटं. चांगली अशी उकळी यायला पाहिजे.
हे बघा आता अद्रक टाकायचं आहे, एक मसाला करून चटणी करून घ्यायची आहे, मिरची टाकायची आहे आणि ही भाजलेली डाळ टाकायची आहे, खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे बघा माझ्याकडे हे आंबा होता, कैरी होती, त्याचे 2-3 फोडे टाकलेले आहेत आणि हे नारळ सुका नारळ टाकलेला आहे बारीक करून. आता ही उकळी आलेली आहे छान. आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि हे आता सांबार हे आपलं झालेलं आहे. आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि ही चटणी, हिरवी चटणी करून घ्यायची आहे. हे बघा आता बारीक वाटून घेतलेली आहे, ते एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे. आणि आता फोडणीसाठी आपण एक कढई ठेवलेली आहे छोटी आणि त्यामध्ये आता तेल टाकायचं आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. आपण फोडणी करतो आहोत हिरव्या चटणीसाठी. जिरं टाकायचं आहे, जिरं छान फुललं गेलं की मोहरी टाकायची आहे, मोहरी पण छान फुलली गेली की कढीपत्ता टाकायचा आहे. आता हे बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपल्या हिरव्या चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे. हे बघा आता छान हलवून घ्यायची आहे. या पद्धतीने झालेली आहे आता ही चटणी. हे बघा साईडला ठेवून देऊयात. आता हे बघा जर तुम्हाला तेलात उडीद वडे सोडायचे असेल तर सोडू शकता. मी हे बघा ह्या आप्पे पात्रामध्ये हे करून घेणार आहे. हे बघा आता झालेलं आहे. हे आप्पेपत्र गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण चमच्याच्या साहाय्याने. हे बघा आता हे बघा ब्रशच्या साहाय्याने आपण ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. ह्याला ना खूप कमी तेल लागतं ह्या पॅनमुळे. हे बघा म्हणूनसाठी मी हे उडीद वडे आप्पेसारखे करून घेतलेले आहेत. आता हे बघा छान गरम होऊन द्यायचं आहे तेल पण. आणि आता आपण असे सोडून घ्यायचे आहेत. चमच्याने सोडायला थोडासा वेळ लागतो आहे, तर हाताला पाणी लावायचं आहे आणि व्यवस्थित असे सगळे सोडून घ्यायचे आहेत. हे बघा हाताने पटापट होतं हे. या पद्धतीने आपण सगळे हे वडे याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे हे सोडून घेतलेले आहेत आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे. 5 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि आपण हे छान परतून घ्यायचे आहे. हे बघा आधी साईडचे नाही परतायचे. मी हे साईडचा परतला तर थोडासा अजून तो छान शिजायचा आहे. तर मधले बघा किती छान झालेले आहेत. हे बघा मधले पहिले पलटी मारायचे. मी पहिला आधी इकडच्या साईडचा हे पलटी मारला, आधी मधले मारून घ्यायचे आहेत. हे बघा या पद्धतीने आपण आता सगळे असे हे परतून उलटी करून घेतलेले आहेत आणि 5 मिनिटं परत झाकण ठेवायचं आहे. या पद्धतीने हे बघा छान शेकले गेले आहेत. जे शेकले नसतील ते परत शेकायला ठेवायचे आहेत आणि छान असे 2 मिनिटं असं परत शेकून घ्यायचे आहेत. हे बघा आता हे एका भांड्यामध्ये असं काढून घ्यायचे आहेत सगळे. या पद्धतीने चवीला तर खूप लागतात आणि तेल खूप कमी पितात हे. जर आपण अशा पद्धतीने केलं तर, तळलं तर मग खूप तेल लागेल. कमी तेलामधले हे वडे आपले रेडी आहेत. वडे तयार आहेत, सांबार तयार आहे, चटणी तयार आहे. चला तर मग आपण एका खाण्यासाठी एका ताट्यामध्ये काढून घेऊयात. हे बघा किती छान झालेलं आहे. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या आपण भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर हे वडे करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करा नक्की कसे झालेत ते. चला तर मग बाय.